म्हणजे 150 फुटाचे 45 मीटरचे, त्यामुळे जवळपास 700 पेक्षा जास्त घर बाधित होत आहेत. त्यानंतर गावातील बहुतांश प्लॉटवर चुकीच्या पद्धतीने टाकलेले आरक्षण आहेत. म्हणजे तुम्हालाच माहित नाही की तुमच्या जमिनी किंवा तुमच्या प्लॉटवर आरक्षण पडले, असे खूप लोक आहेत. त्यांना वाटतं की मला नोटीस आले नाही म्हणजे मी सुटलो ह्यातून. तसं नाही, उलट तुम्ही जास्त धोक्यात आहात. त्यामध्ये ग्रीन झोन पण आला. सदरपुली वस्ती येथे जे साई दत्त हॉस्पिटल आहे आणि खंडोबा मंदिरचा जो रोड आहे त्या बाजूचे सर्व गोरगरीब लोकांचे घर बाधित आहेत. त्यानंतर खरडा चौक ते BSNL ऑफिस रोड हा 50 फुटापेक्षा जास्त प्रस्तावित आहे. त्यातली बरेचसे दुकानं जात आहेत, अजून खूपशा लोकांना माहीतच नाही. त्यामुळे त्या पण लोकांना सूचना द्या की तुम्ही पण येणं गरजेचं आहे. त्यानंतर प्लेग्राऊंडसाठी आत्ताच अजित साहेबांनी जी सूचना मांडली, प्लेग्राऊंड आणि एज्युकेशनच्या नावाखाली मोक्याच्या ठिकाणी आरक्षण टाकले ते कोणालाच माहीत नाही. नगर रोडला 45 मीटरचा प्रस्तावित रोड आहे. आता जसं बीड रोडचा उल्लेख होतो वारंवार, तसं नगर रोडच्या व्यापाऱ्यांना माहीतच नाही आहे की आपल्या दुकानं जाणार आहेत म्हणून. तो देखील रोड 45 मीटरचा प्रस्तावित आहे. त्यामुळे नगर रोडला पण पूर्ण धोका आहे. त्यामध्ये बीड रोड ही सेम त्याच पद्धतीने आहे. मग आपल्या वडीलपार्जित आणि घेतलेल्या सगळ्या जमिनीवर कोणी कष्टाने घेतलेल्या MSCBचा सगळ्यात महत्त्वाचा जो MSCBच्या समोरचा रस्ता आहे, तो बॅक साईडने जो चाललेला आहे भुतोडा रोड, तो MSCB पासूनच पुढे जास्त वाढवला आहे. मग MSCB पासून श्री मेडिकलपर्यंत का होत नाही आहे? श्री मेडिकलपर्यंतच्या मधल्या लोकांवर कृती समितीचा आरोप नाही की ते का होत नाही, म्हणजे आम्हाला अन्याय नाही करायचा. उलट आमची ही मागणी की त्या लोकांना वाचवले, म्हणजे तिथं कोणाच्या इथं संबंध जपले. म्हणजे जसं आत्ता रमेश दादांनी सांगितलं की पहिल्या विकास आराखड्यामध्ये त्यांना माहिती दिली होती, त्यांना बोलून घेतलं होतं, त्यांच्या समोर झाला. पण पुढच्या वेळेस झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग पहिला झाला त्यावेळेस इतर लोकांना का माहीत नव्हतं? जामखेडकरांना का माहीत नव्हतं? ठराविकच लोकांना का बरं तुम्ही कुठंतरी बोलून घेतलं? माझ्याकडे त्यावेळेचे तत्कालीन जे CO होते त्यांनी मिटिंग झाल्यानंतर 2 दिवसांनी सूचना दिली की अशी मिटिंग झाली, याचा लिगल एव्हिडन्स आहे. त्यामुळं प्रशासकांनी नेमके कोणाचे इथं संबंध जपलेत ह्याचा पण शोध जामखेडकर नागरिकांनी घेणं गरजेचं आहे. म्हणून आज संध्याकाळी 6 वाजता कृती समितीच्या वतीनं नोटीस आलेल्या आणि नोटीस न आलेल्या सर्व ग्रामस्थांना कृती समितीच्या वतीनं गावकरी म्हणून आपलं गाव वाचवायचं म्हणून चला जामखेड वाचूया ह्या नावाखाली कृती समिती थोडक्यात उद्या आपलं काय म्हणणं मांडायचं याबाबत आपण चर्चा करणार आहोत. तरी बहुसंख्येनं तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहा. ही जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीनं मी सर्वांना नम्र विनंती करतो. ज्यांनी आपलं उद्या आणि करायच्या त्या संध्याकाळी सांगणार आहेत त्या लोकांनाही जेवढ्याला सांगतायत तेवढ्याला ज्यांनी देता येते आपण ती तक्रार देऊ शकतो. त्याचं मार्गदर्शन आपण संध्याकाळी देऊ.